identical data object which is stored the consecutive memory location under the common variable name. ओके, इकडे म्हणजे काय, अ कलेक्शन ऑफ आयडेंटिकल डाटा ऑब्जेक्ट्स, म्हणजे प्रत्येक एकाच टाईपचा जर तुम्हाला मल्टिपल रेकॉर्ड इन्सर्ट करायचे असतील तर त्याच्यासाठी आपण एकाच वेळेस एकच सिंगल रेकॉर्ड आपण इन्सर्ट करतो एका व्हेरिएबल नेममध्ये. मग एका व्हेरिएबल नेममध्ये काय करायचं, मला एकाच प्रकारचे असे 100, 50 वगैरे रेकॉर्ड इन्सर्ट करायचे असतील, त्याचा डाटा टाईप सेम, व्हेरिएबल नेम सेम असेल आणि त्याच्यात आपल्याला मल्टिपल रेकॉर्ड्स इन्सर्ट करायचे असेल तेव्हा ही ॲरे ही कन्सेप्ट यूज करायची. म्हणजे काय, an array is a collection of identical data object which are stored consecutive memory location under the common variable name. An array must be declared before used. It is used in C++ program. The general form of, आता ह्याला जनरल म्हणजे सिंटॅक्स कसा आहे, सिंटॅक्स ऑफ जनरल फॉर्म. स्टोरेज क्लास, त्याच्यानंतर डाटा टाइप्स, arrays, array अंडरस्कोर नेम म्हणजे arrayचं काय असेल ते नाव म्हणजेच व्हेरिएबल, आणि कितीचा ॲरे सेट करायचं ते एक्सप्रेशन. म्हणजे इथं काय होणार आहे, स्टोरेज क्लास म्हणजे कुठल्या ह्याचा आहे तो स्टोरेज क्लास. मग आता स्टोरेज क्लास म्हणजे काय, इथं तो लोकली यूज करायचा आहे, ग्लोबली यूज करायचा आहे, स्टॅटिक यूज करायचा आहे का व्हर्च्युअल यूज करायचा आहे. तुम्ही म्हणजे लोकल म्हणजे काय, ग्लोबली म्हणजे ऑल ओव्हर तुम्ही कुठल्याही फंक्शनमध्ये तो यूज करायचा आहे, म्हणजे कॉन्स्टंटली यूज करायचा असेल तर, म्हणजे त्याची टाइम टू टाइम चेंज होणार नाही पाहिजे त्याच्यासाठी, म्हणून तो स्टोरेज क्लास. त्याच्यानंतर त्याचा डाटा टाईप, जसं तुम्ही फंक्शन डिक्लेअर करताना त्याचा डाटा टाईप देता, त्याच्यानंतर फंक्शन नेम देता, त्याच्यानंतर ॲरे नेम फंक्शन नेम देता तसं, आणि एक्सप्रेशन. म्हणजे त्याचं एक्झाम्पल कसं असणार आहे, स्टोरेज क्लासचं स्टॅटिक, स्टॅटिक इज अ स्टोरेज क्लास. त्याच्यानंतर कॅर, कॅर हा काय झाला, डाटा. त्याच्यानंतर पेजेस, पेजेस इज अ ॲरे नेम. आता तुमचे किती पेजेस आहे तो, तर 8. ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या ओपनिंग आणि क्लोजिंगच्या बिटवीन तो एक्सप्रेशन देतो, म्हणजे किती रेकॉर्ड तुम्हाला इन्सर्ट करायचे आहेत त्याच्यात मला 8 पेजेस किंवा 8 रेकॉर्ड इन्सर्ट करायचे आहेत, म्हणून मी काय केलं, 8चा ॲरे क्रिएट केला. त्याच्यानंतर सेमिकोलन मस्ट बी हिअर, सेपरेट करण्यासाठी कायम लागतो. त्याच्यात एक्झाम्पल काय असणार आहे, इंट. त्याच्यानंतर तुमचं काय, आता मला 100 मुलांचे मार्क्स सेंटर करायचे असतील तर 100 चा ॲरे करणार, किंवा तुमचं एक्झाम्पल इंट रोल नंबर. तुझे रोल नंबर एका ब्लॉकमध्ये किती असतात, 100 असतात ना, मग प्रत्येक वेळेस मी 100 रोल नंबर, रोल नंबर वन, रोल नंबर व्हेरिएबल 100 रोल नंबर सेम करणार का, म्हणजे व्हेरिएबलला मेमरी यूज होणार तुमची, रोल नंबर 1, रोल नंबर 2, रोल नंबर 100 पर्यंत, बरोबर आहे. मग इथं मला 100 वेळा तुम्हाला रोल नंबर नावाचा एकाच टाईपचा तुम्हाला डाटा इंटिजर टाईपचा असणार आहे, म्हणजे 100 रेकॉर्ड इन्सर्ट मॅन्युअली करायला लागणार आहे. रेकॉर्ड तर आपल्याला करायचं आहे, पण मॅन्युअली त्याचा प्रोग्रामची लेंथ 100 लाईनची वाढवणार. TCS करण्यासाठी आपण काय केलं, सेम डाटा टाईप आहे, रोल नंबरसाठी सेम
starting value indexing 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणजे काय मेमरी लोकेशन त्याची स्टार्टिंग व्हॅल्यू कुठून इंडेक्सिंग व्हॅल्यू स्टार्ट होणार आहे 0 पासून. 0 ला काय होणार आहे त्याच्या मेमरीच्या लोकेशनला इंडेक्सिंग व्हॅल्यूला A स्टोअर होणार, 1 ला B स्टोअर होणार, 2 ला C स्टोअर होणार 2 ला आणि 7 ला H. हे 8 कॅरेक्टर्स आपण इन्क्लूड करणार आहे. 1 कसं होणार आहे त्याच्यातील व्हॅल्यू रीड करताना इंडेक्सिंग व्हॅल्यू, याला काय म्हणायचं इंडेक्सिंग व्हॅल्यू. आणि त्याच्या इंडेक्सिंग व्हॅल्यू नुसार तो स्टोअर करणार. जेव्हा मला 100 रोल नंबर इन्सर्ट करायचे असतील तेव्हा तो मी 0 to 99 रेकॉर्ड इंडेक्सिंग व्हॅल्यूला स्टोअर करणार. When we need to read data value from keyboard, then we need to form a loop. म्हणजे लूपिंग साठी हे ऍक्च्युअली यूज करते. तुम्हाला लूप झालेले कुठले while loop, do while loop and for loop. ह्या while loop मध्ये कसं तुम्ही प्रत्येक वेळेस कोड इन्सर्ट करत राहणार का, रिपीटेशन होऊ नये म्हणून आपण लूप यूज करतो. हां, म्हणजे किती वेळा आपल्याला तो ऍक्च्युअली एक्झॅक्टली एक्झिक्यूट करायचा आहे त्याच्यासाठी. मग ॲरे ही कन्सेप्ट आता आपल्याला 100 रेकॉर्ड किंवा 50 रेकॉर्ड इन्सर्ट करायचे असतील तर आपण काय करणार